Students, you are welcome. Today we are going to learn a new lesson which is given on page number 106. The name of the lesson is Let's March. आपण आगे कुछ करूया. Written by Dr. Kailas Satyarthi. Dr. Kailas Satyarthi is the writer, is a famous Indian writer. He is an Indian child rights activist. He won the Nobel Prize, or he won the Nobel Peace Prize in 2014. He is a successful person in the career of an engineer. He fights against child labor. He is the founder of NGO, means he is the founder of Bachpan Bachao Andolan, which has successfully rescued 83,000 children from child labor and slavery. डॉक्टर कैलास सत्यार्थी एक भारतीय समाजसेवक नव्हे, मानवतेचे समाजसेवक की ज्यांनी बालकांच्या हक्काकरता बहुमोल अशा प्रकारची कामगिरी करणारे ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना सन 2014 नोबल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आलेलं आहे. बालमजुरी विरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी इंजिनियर म्हणून असलेल्या स्वतःच्या यशस्वी कारकिर्दीचा त्याग केला. पहा मुलांनो, स्वतः एक सक्सेसफुल इंजिनियर होते, परंतु बालमजुरांचं दुःख त्यांना पाहवलं नाही म्हणून स्वतःचा जॉब त्यांनी सोडला, यशस्वी कारकिर्दीचा त्याग केला आणि मुलांच्या सेवेकरता त्यांनी बचपन बचाओ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. आणि या स्वयंसेवी संस्थेद्वारे बालकांची मजुरी, लहान बालकांची तस्करी आणि लहान बालकांची गुलामगिरी म्हणजे डॉक्टर कैलास सत्यार्थींनी सुरू केलेली बचपन बचाओ या आंदोलनाच्या माध्यमातून बालमजूर का जे वीटभट्टीवरती काम करतात, हॉटेलमध्ये काम करतात, चिमणी धुराड्यामध्ये काम करतात, शेतमजूर म्हणून काम करतात, कधीकधी या लहान मुलांची तस्करी पण होते. कधीकधी आदिवासी समाजामध्ये दहशतवादी येऊन त्यांना केवळ तांदळाचा एक कट्टा देऊन त्यांच्याकडनं मुलं घेतली जातात आणि त्यांना वाम मार्गाला लावलं जातं. अशा प्रकारची तस्करी आणि गुलामगिरी म्हणजे काय, तर मालकांच्या घरी वेठ बिगाराप्रमाणे काम करणे. अशा जवळजवळ 83,000 मुलांची, 83,000 नॉट अ जोक, 83,000 कल्पनेनेसुद्धा आपल्याला शक्य होणार नाही एवढ्या बालकांची सुटका त्यांनी त्यांच्या संस्थेच्या द्वारे केलेली आहे. असा हा एक महान साधू यांनी शांततेचा नोबल पुरस्कार मिळाल्यानंतर, त्यांना गौरविण्यात आल्यानंतर त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा काहीसा सारांश या पुस्तकामध्ये पार्ट नंबर 1 आणि पार्ट नंबर 2 दिलेला आहे. मानवतावादाची सेवा करण्याची इन्स्पिरेशन देणारा हा एक
महत्त्वपूर्ण धडा आहे. म्हणून प्रत्येकाने त्या दृष्टिकोनातूनच वाचा, त्या दृष्टिकोनातूनच समजून घ्या का जगामध्ये अशी अनेक महान माणसं आहेत का त्यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. त्यापैकीच एक डॉक्टर कैलास सत्यार्थी. हा धडा अधिक कळण्यासाठी प्रत्येकाने सर्व स्पेलिंग पाठ करा. त्याचबरोबर यूट्यूबवरती डॉक्टर कैलास सत्यार्थी स्पीच इन 2014 असं जर टाकलं तर या धड्याचाच सारांश रूपाने त्यांनी जे भाषण केलं आहे हे भाषण तुम्हाला त्यांचं लाईव्ह ऐकता येईल. म्हणून हा धडा वाचण्यापूर्वी, समजून घेण्यापूर्वी छानपैकी प्रत्येकाने यूट्यूबवरती डॉक्टरांचं भाषण एकदा ऐका. द लेसन लेट्स मार्च इज अ स्पीच डिलिव्हर्ड बाय कैलास सत्यार्थी अपॉन अस्पेक्टिंग हिज नोबल पीस प्राईज. हे भाषण त्यांनी नोबल पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिथल्या ऑडियन्सला, तिथल्या स्पेक्टॅटरला उद्देशून केलेलं ते भाषण आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण. प्रत्येकाने चित्त देऊन, ध्यान देऊन ऐका, समजून घ्या. लेट अस स्टार्ट. सगळ्यांनी आता पुस्तक बाहेर काढा आणि पुस्तकामध्ये पान नंबर 106 वरती पहा. थोडी बैठक मारा, एक 20-25 मिनटं. 20-25 मिनटामध्ये हे आपलं पान संपेल. कुठेही लक्ष न देता ध्यानपूर्वक पुस्तक काढणे आणि पुस्तकामधलं बारकाईने ऐकणे. लेट अस स्टार्ट टू रीड अँड एक्सप्लेन इट स्टेप बाय स्टेप. आर यू रेडी? माय डिअर चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड, Your Majesties, Your Royal Highnesses, Excellencies, distinguished member of the Norwegian Nobel Committee, dear brother Tom Harkin, brothers and my sisters and my dear daughter Malala, from this podium of peace and humanity, I am deeply honored to recite a mantra from the ancient text of wisdom, Vedas. This mantra carries a prayer, an aspiration, and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made crises. From the beginning of the lesson. First of all, Dr. Kailas Satyarthi says that, my dear children of the world, जगभरातील माझ्या प्रिय बालकांनो, जगभरातील माझ्या प्रिय मुलांनो, Your Majesties, Your Royal Highnesses, Excellencies, distinguished members of the नॉर्वेजियन नोबल कमिटी. आपण रॉयल हायनिस उच्च पदस्थ हो, त्याचबरोबर नॉर्वेजियन नोबल समितीचे प्रतिष्ठित सदस्य, त्याचबरोबर माय डिअर ब्रदर टॉम हार्किन अँड माय डिअर डॉटर मलाला. आणि या बंधू आणि भगिनींबरोबरच माझ्याबरोबर पाकिस्तानमध्ये बालकांच्या हक्कासाठी, बालकांना शिक्षण मिळालं पाहिजे या हक्कासाठी लढा देणारी माझी प्रिय कन्या मलाला. म्हणजे पाकिस्तान देशामधून लहान मुलांना शिक्षणापासून मुलींना वंचित राहावं लागतं. त्या मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून पाकिस्तान सरकारच्या विरुद्ध बंड पुकारणारी मलाला नावाची मुलगी, का जिनं हे आंदोलन सुरू केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती ॲसिड फेकलं गेलं, तिला जेलमध्ये सजा भोगावी लागली, शरीरावरती प्रचंड जखमा करण्यात आल्या, तरीसुद्धा ही आपल्या ध्येयापासून यत्किंचितही न ढळता तिनं हा लढा यशस्वीपणे चालू ठेवला. म्हणून डॉक्टर कैलास सत्यार्थी बरोबरच युसूफ मलाला
हिला देखील हे शांततेचं नोबल पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. म्हणून आपल्या भाषणामध्ये डॉक्टर कैलास सत्यार्थींनी त्या मलाला या मुलीचा आपली कन्या म्हणून उल्लेख केलेला आहे. इथपर्यंत कळालं. फ्रॉम धिस पोडियम, पोडियम PODIUM, पोडियम मीन्स उंच व्यासपीठ, ऑफ पीस अँड ह्युमॅनिटी, या शांती आणि मानवतेच्या या व्यासपीठावर आय एम डीपली ऑनर्ड टू रिसाइट अ मंत्रा फ्रॉम द एन्सेंट टेक्स्ट ऑफ विस्डम वेदास. आपले 4 ग्रंथ यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि ऋग्वेद, म्हणजे पहिला ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद असे 4 जे वेद आहेत, हे 4 वेद म्हणजे जगाला शांतीपाठ देणारे अशा प्रकारच्या वेदामधून मानवतेचा संदेश मी तुम्हाला देत आहे. या ग्रंथातील वेदांचे पठन करण्यासाठी मला इथे आमंत्रित केले गेले हा माझा मोठा सन्मान आहे. An aspiration and a resolve that has the potential to liberate humanity from all man-made crises. म्हणजे हा मंत्र एक प्रार्थना आहे, एक आकांक्षा आहे, एक मानवी मनाचा निग्रह आहे, एक कमिटमेंट आहे का ज्यामध्ये मानवनिर्मित संकटातून मानवतेला मुक्त करण्याची क्षमता आहे. अशा प्रकारचं वेदाचं जे वचन आहे, त्या वेदाचं वचन तुम्हाला ऐकण्याकरता तुम्ही मला या व्यासपीठावरती बोलावलेलं आहे. म्हणजे डॉक्टर कैलास सत्यार्थींनी जगाच्या व्यासपीठावरती वेदाचं महत्त्व पुन्हा एकदा उद्धृत केलेलं आहे. लेट्स वॉक टुगेदर इन द पर्सूट ऑफ ग्लोबल प्रोग्रेस. नॉट अ सिंगल पर्सन शुड बी लेफ्ट आउट ऑर लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. चला आपण एकत्र येऊया. लेट अस वॉक टुगेदर. चला आपण एकत्र येऊया. जागतिक उत्कर्षाच्या, जागतिक प्रगतीच्या दिशेने आपण मार्गक्रमण करत असताना पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत, दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती, कोणताही मुलगा मागे राहता कामा नये, अशा प्रकारचं एक कमिटमेंट त्यांनी त्या व्यासपीठावरून लोकांना दिलेलं आहे. हू कॅनॉट लेफ्ट बिहाइंड इन एनी कॉर्नर ऑफ द वर्ल्ड, फ्रॉम ईस्ट टू वेस्ट अँड फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. लेट्स स्पीक टुगेदर. लेट अस स्पीक टुगेदर. LET लेट म्हणजे करू द्या, अँड ॲपॉस्ट्रॉफी एस म्हणजे US, अस म्हणजे आम्हाला, आय, वी, आय, मी, माय, माइन, तसं वी, अस, आवर, आवर्स. तर लेट अस या शब्दापासून लेट शब्द बनला. आपण करूया. लेट्स स्पीक टुगेदर. आपण एकत्र बोलूया, एकत्र येऊया. लेट आवर माइंड्स कम टुगेदर. या सगळ्या जगातील सगळ्या मानवाची मतं एक होऊ द्या. लर्निंग फ्रॉम द एक्सपिरियन्सेस ऑफ आवर ॲन्सेस्टर. इट मीन्स we have to learn from our ancestors' experiences. आपण आपल्या पूर्वजांच्या अनुभवातून काहीतरी शिकलं पाहिजे. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज. लेट अस टुगेदर क्रिएट नॉलेज फॉर ऑल दॅट बेनिफिट्स ऑल. आणि आपण असं एक ज्ञान निर्माण करूया का त्या ज्ञानाचा सर्व जगाला
अत्यंत चांगला फायदा होईल अशा प्रकारची एक व्यापक भूमिका डॉक्टर कैलास सत्यार्थी नॉर्वेच्या शांतता समितीकडून मिळालेल्या नोबेल पुरस्काराचा स्वीकार झाल्यानंतरचं जे भाषण आहे त्या भाषणामध्ये हे महत्त्वपूर्ण त्यांनी विचार मांडलेले आहेत. आय बो टू माय लेट पॅरेंट्स, टू माय मदरलँड इंडिया अँड टू माय मदर अर्थ. मी माझ्या दिवंगत आईवडिलांना साष्टांग प्रणिपात करून आय बो टू माय मदरलँड इंडिया, मी माझ्या भारत मातेच्या चरणी दंडवत घालून आय बो टू माय मदर अर्थ, या मातृभूमीला मी वंदन करून विथ अ वॉर्म हार्ट आय रिकॉल हाऊ थाउजंड्स ऑफ टाइम्स I have been liberated. I have been liberated each time I have freed a child from slavery. In the first smile of freedom on their beautiful faces, I see the gods smiling. ज्या वेळी मी एका बालकाला, एका मुलाला गुलामगिरीतून किंवा एखाद्या जोखडामधून किंवा त्याच्या कामातून त्याला मुक्त केले आहे, अशा प्रत्येक वेळी मी स्वतः स्वतंत्र झालेलो आहे. जसं महात्मा गांधींनी एका भिकाऱ्याला त्याच्या त्रासामधून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लोकांनी त्यांना विचारलं, ते हा तुम्ही त्याच्यावरती एक उपकार केला. तर गांधींनी त्या लोकांना सांगितलं का मी त्याच्यावरती उपकार केलेला नसून माझ्या मनात त्याच्याबद्दलची जी अस्वस्थ भावना होती, ती अस्वस्थ भावना मी शांत करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा उपकार केलेला नाही. तसं डॉक्टर कैलास सत्यार्थी आपल्या भाषणामध्ये सांगतात का ज्यावेळी मी त्या लहान बालकांना गुलामगिरीतून मुक्त केलं, त्यावेळेला मला अशी फिलिंग झाली, मला अशा प्रकारची भावना निर्माण झाली का मीच स्वतः त्यातून स्वतंत्र झालेलो आहे. I have been liberated each time from the salary. In the first smile of freedom on their beautiful faces, I see the gods smiling. It means God's smiling is on the little children's face. ज्या वेळेला त्यांना मी गुलामगिरीतून मुक्त केलं, त्यावेळी त्यांच्या सुंदर चेहऱ्यावरील स्वातंत्र्याच्या पहिल्या स्मितामध्ये, पहिल्या हास्यामध्ये मी ईश्वराचं दर्शन घेतलं. एखाद्याचा आत्मा जर खरोखर सुखी झाला तर त्याच्याकडं पाहून आपल्याला समाधान लागतं. ही आहे मानवतेची भावना. अशा प्रकारची भावना एखाद्या कठोर किंवा पाषाण हृदयी माणसाच्या मनामध्ये तयार होत नाही. आय सी द गॉड स्माइलिंग इन हिज फेस. आय गिव्ह द बिगेस्ट क्रेडिट ऑफ धिस ऑनर टू माय मोमेंट्स कालू कुमार, धूमदास अँड आदर्श किशोर from India and Iqbal Mahish from Pakistan, who made the supreme sacrifice for protecting the freedom and dignity of children. I humbly
escaped this award on behalf of all such martyrs, my fellows, activists across the world, and my countrymen. I give this biggest credit. डॉक्टर कैलास सत्यार्थी अत्यंत नम्रपूर्वक निवेदन करतात की आजचा हा जो माझा सन्मान आहे, हा सन्मान मी माझे सहकारी कालीकुमार, मी माझे सहकारी धूमदास, मी माझे सहकारी आदर्श किशोर हे फ्रॉम इंडिया मधून असलेले आणि माझेच सहकारी का जे बाल हक्काच्या कर्तव्याकरता पाकिस्तानमध्ये 12 वर्षापासून झटत आहेत, काम करत आहेत, अशा प्रकारचे इक्बाल महेश फ्रॉम पाकिस्तान यांनाही माझं क्रेडिट किंवा हा सन्मान अर्पण करत आहे. हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस फॉर प्रोटेक्टिंग द फ्रीडम अँड डिग्निटी ऑफ चिल्ड्रन. या लहान मुलांचं स्वातंत्र्य, डिग्निटी म्हणजे मोठेपणा टिकवण्याकरता ज्या लोकांनी प्राणाचं अर्पण केलं त्यांनाही हे माझं पुरस्कार मी त्यांच्या चरणावरती अर्पण करतो. आय हम्बली अस्केप धिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टर्स, माय फेलो ॲक्टिव्हिस्ट, माझे अन्य सामाजिक कार्यकर्ते अक्रॉस द वर्ल्ड अँड माय कंट्रीमेन, आणि त्याचबरोबर माझ्या देशातील असलेले माझे सगळे बांधव यांच्या चरणावरती हा पुरस्कार मी अर्पण करत आहे. माय जर्नी फ्रॉम ग्रेट लँड ऑफ लॉर्ड बुद्धा, गुरु नानक अँड महात्मा गांधी, India to Norway is a connect between the two centers of global peace and brotherhood, ancient and modern. My journey from the great land of Lord Buddha. Dr. Kailash Satyarthi says on the stage, I came from the country from which belonged लॉर्ड बुद्धा. मी अशा देशातून आलो आहे का जिथं लॉर्ड बुद्धांचं वास्तव्य होतं. मी अशा एका देशातून आलेलो आहे का जिथं गुरुनानकांचा जन्म झाला. मी अशा एका देशातून आलेलो आहे का जिथं महात्मा गांधींचा जन्म आणि कार्य सिद्ध झालं. अशा फार मोठा वारसा असलेल्या भारतभूमीतून मी या ठिकाणी आलेलो आहे. इंडिया टू नॉर्वे इज द कनेक्ट बिटवीन द टू सेंटर्स ऑफ ग्लोबल पीस अँड ब्रदरहूड एन्सेंट अँड मॉडर्न. वैश्विक शांती आणि बंधुत्वाच्या प्राचीन आणि आधुनिक केंद्रांना जोडणारा हा एक दुवा आहे. फ्रेंड्स, the Nobel Committee has generously invited me to present a lecture. Respectfully, I am unable to do that. खऱ्या अर्थाने मित्रांनो, नोबेल समितीने मला इथे सन्मानपूर्वक व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले आहे, परंतु आज आदरपूर्वक मी हे करू शकत नाही, कारण मी येथे शांततेच्या ध्वनीचे, निष्पाप आक्रोशाचे आणि अदृश्यतेमागील चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करत आहे. मागे राहिलेल्या लाखो मुलांचे मी प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याचे स्मरण म्हणून मी या ठिकाणी एक खुर्ची रिकामी ठेवलेली आहे. असा पुढच्या पानावरचा राहिलेला अर्धा पॅरेग्राफ पण मी तुम्हाला सांगून टाकला. तर पान नंबर 106 वरती सांगितलेलं नीट ऐकून घ्या. तुम्हीसुद्धा वारंवार वाचा आणि यूट्यूबवरती डॉक्टर कैलास सत्यार्थी आणि युशिफ मरालाचं
भाषणसुद्धा तुम्ही ध्यानपूर्वक ऐका, म्हणजे तुम्हाला अधिक हा भाग कळेल. या पिवळ्या पट्टीमध्ये एक प्रश्न आहे, व्हॉट डज द स्पीकर फील ऑनर्ड टू रिसाइट. तर हा प्रश्न जाणून घ्या. याचं उत्तर पॅरेग्राफमध्ये असेल ते शोधा आणि वर्गपाठात लिहा. एक कठीण शब्द आहे ॲस्पिरेशन, मीन्स ॲन ॲर्डंट विश ऑर डिझायर. ॲस्पिरेशन्स मीन्स एक उत्कट इच्छा, एक उत्कट आकांक्षा, असा तो शब्द आहे. दुसरा आहे डिग्निटी, DIGNITY. डिग्निटी मीन्स सेल्फ रिस्पेक्ट, म्हणजे आत्मसन्मान. आणि एक प्रश्न आला शेवटी खाली, हाऊ डज द स्पीकर डिस्क्राईब ही जर्नी फ्रॉम इंडिया टू नॉर्वे. मग आता डॉक्टर कैलास सत्यार्थींनी इंडिया टू नॉर्वे या प्रवासाचं कसं वर्णन केलं आहे ते शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आहे. तर तोही प्रश्न वर्गपाठामध्ये छानपैकी लिहून काढा. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका, मराठी ट्रान्सलेशन पाहून घ्या, इंग्रजी वाचा आणि स्पेलिंग पाठ करून हा भाग नीट समजावून घ्या. यानंतर लगेचच पान नंबर 107 वरील व्हिडिओ आपण तयार करूया. तोपर्यंत ओके, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.